नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. यावर्षी 2026मध्ये गुढीपाडवा कधी आलेला आहे? गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरात वर्षभर धनधान्य आणि समृद्धीही बनून राहील? तसेच आपल्याला कोणत्या प्रकारची पोटली बनवायची आहे? लाल, पिवळी पोटली, कोणत्या पोटलीमुळे कोणता फायदा होतो? तसेच स्वयंपाकघरात काय बांधायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. यावर्षी गुढीपाडवा आलेला आहे तो म्हणजे 19 मार्च वार गुरुवार या दिवशी आलेला आहे. आणि नवीन वर्षातला पहिला म्हणजे मराठी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. आपलं मराठी नवीन वर्ष हे चैत्र महिन्यामध्ये सुरू होतं आणि चैत्र महिन्यातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी, आर्थिक भरभरासाठी स्वामी समर्थ केंद्रातला एक अतिशय प्रभावी तोडगा आपल्याला करायचा आहे. तो तोडगा म्हणजे लाल पिवळ्या पोटलीचा. तोडग्यासाठी ही पोटली आपल्याला कुठे मिळेल, या पोटलीवर काय दिलेलं असतं, पोटलीवरून आपल्याला कोणती सेवा करायची असते, पोटली आपल्याला नेमकी कुठे बांधायची आहे, वर्षभर आपल्या घरामध्ये या पोटली ठेवल्यानंतर जुन्या पोटलीचं आपल्याला काय करायचं आहे हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहे. बघा, 2 प्रकारच्या पोटली असतात ज्या घरी आपल्याला आणायच्या आहेत. आता त्या पोटली जर तुम्हाला मिळाल्या नाहीत तर तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड घेतलं तरीही चालेल. आता हा उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे, कारण गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होतं. मगाशी मी म्हटलं तसं की मराठी नवीन वर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरू होतं. बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला एखादी अडचण असेल, जसं की सुतक असेल, मासिक धर्म असेल किंवा दुसरं काही एखादं कारण असेल, तर तुम्ही अशा वेळेस घरातील इतर सदस्याकडून ही सेवा करून घेतलं तरीही चालेल, किंवा तुमच्या मुलांना किंवा नातेवाईकांना म्हणजे घरातल्या व्यक्तींना करायला सांगितलं तरीही चालेल, किंवा तुमचे पती असतील किंवा त्यांच्याकडूनही करून घेतलं तरीही चालेल. बघा, कारण हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करण्यात येतो. या शुभ मुहूर्तावर आणि गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून मानला जातो आणि ह्या मुहूर्तावर हा उपाय करणं अत्यंत शुभही मानलं जातं. बघा, हा उपाय केला तर अत्यंत प्रभावी ठरला जातो. जे 2 तोडगे आहेत किंवा पोटली आहेत ती तुम्हाला जवळच्या असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये सहजरित्या मिळून जाईल आणि तिथून तुम्हाला या 2 प्रकारच्या पोटली आणायच्या आहेत. त्या एक लाल आणि एक पिवळ्या रंगाची. त्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये बांधायचे आहेत. तर का बांधायचे आहेत? तर बघा, ज्या घरामध्ये खूप समस्या असतील, जसं की आर्थिक समस्या असते, खूप कष्ट करतात, मेहनत करतात, तरी देखील तुमच्या कष्टाचा, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही. बघा, घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकून राहत नाही, तर घरामध्ये जी लक्ष्मी येते, पैसा येते, ती प्राप्त किंवा स्थिर राहण्यासाठी, यासोबतच जर घरामध्ये खूप आजारपण वाढलेलं असेल, घरामध्ये वारंवार संकटे विघ्न येत असतील, तर ही संकटे दूर व्हावीत म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हे 2 प्रभावी तोडगे आपल्या घरामध्ये बांधल्यामुळे या संकटापासून तर आपलं रक्षणच होतात आणि स्वामी आपल्याला रक्षण करतात, आपले रक्षा करतात आणि त्यांची कृपादृष्टी ही सदैव आपल्यावर राहत असते. तर बघा, आता दुसरा आहे, तर एक करून काय करायचं आहे, तर या पोटलीमध्ये काय करायचं आहे तर जाणून घेऊया. बघा, 2 प्रकारच्या पोटल्या असतात, त्या लक्ष्मीकारक आहेत आणि धनधान्य प्राप्तिकारक पोटल्या आहे अशा मानल्या जातात. त्यामुळे अत्यंत प्रभावी या पोटल्या आहेत. नक्कीच तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी पोटल्या घरामध्ये बांधा. आणि सगळ्यात आधी आपण या लाल रंगाची पोटलीचं काय करायचं आहे, तर बघा, मी तुम्हाला आधीच व्हिडिओमध्ये सांगितले आहे की 2 प्रकारच्या पोटली असणार, एक लाल आणि 2 पिवळ्या. मग आता लाल रंगाची जी पोटली आहे तर त्याचं काय करायचं आहे, तर बघा, पहिल्यांदा आपण लाल रंगाच्या पोटलीबद्दल जाणून घेऊया. बघा, यामध्ये हिरडा आणि यासोबतच 3 इंच वडाच्या झाडाची मुळे आणि 2 वस्तू या लाल पोटलीमध्ये असतात आणि एक रंगोरी एक असते. आता या लाल पोटलीमध्ये असतात. आता दुसरी असते जी पोटली असते ती पिवळ्या रंगाची पोटली. तर पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये काय काय साहित्य असतं तर आपण जाणून घेऊया. बघा, पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये 1 रुपयाचं नाणं, यासोबतच एक हळकुंड असतं आणि यासोबतच तुम्ही लक्ष्मीची पावलं देखील यामध्ये दिलेली असतात. तसेच खडे मीठ सुद्धा असतं. यासोबतच अजून एक असतं म्हणजे रंगारी हिरडा देखील यामध्ये दिलेला असतो. सर्व वस्तू सोबत आपण आपल्या यामध्ये दिलेल्या असतात. सर्व वस्तू सोबत आपल्याला यामध्ये असतात. आता नंतर यामध्ये काय ॲड करायचं असतं, तर ज्यामध्ये आपल्याला घरातील मूठभर आपल्याला गहू टाकायचे आहेत. फक्त पिवळ्या पोटलीवरतीच आपल्याला ही गुढीपाडव्याच्या दिवशी ही सेवा करायची आहे. म्हणजे जी पिवळ्या रंगाची पोटली आहे त्यामध्ये जी वस्तू दिलेली आहे त्यासोबतच आपल्याला घरचं काय ॲड करायचं आहे, तर फक्त गहू ॲड करायचे आहेत. आपल्याला बघा,
गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आता कसा उपाय करायचा आहे तर आपल्याला पहाटे लवकर सकाळी उठायचं आहे, स्नान करायचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला घराचं अंगण आपला म्हणजे घर वगैरे आहे ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे, साफसूफ करून घ्यायची आहे, स्वच्छता करून घ्यायची आहे, फरशी वगैरे पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा करा आणि नंतर काय करायचं आहे तर बघा, त्यानंतर तुम्हाला हा उपायाला करायचा आहे, म्हणजे हा उपाय करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर तुम्हाला दिवसभरात नाही तर दुपारी 12च्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजे दिवसभर तुम्ही हा उपाय करू शकता नाही करू शकत नाही तर फक्त 12च्या आधीच तुम्ही हा उपाय करायचा आहे. म्हणून काय करायचं, त्यामुळे उपायाचा तुम्हाला प्रभाव घरामध्ये जाणवेल. बघा, हा उपाय करण्यासाठी देवघरासमोर आपल्याला काय करायचं आहे, बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा, सांगितल्याप्रमाणे कोणताही उपाय हा करू शकता. जसं तुम्हाला धावपळ होत असेल तर तुमच्या पतीकडून देखील तुम्ही हा उपाय करून घेऊ शकतात, मुलाकडून सुद्धा करून घेऊ शकतात. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही घरातील इतर सदस्याकडून सुद्धा हा उपाय करून घेऊ शकता. आता काय करायचं तर जी दोन्ही पोटली ताटामध्ये घ्यायची आहेत त्यातील साहित्य ताटामध्ये ठेवा. नंतर साहित्याला हळदी कुंकू, धूप, अगरबत्ती, पूजा वगैरे करून ते साहित्य समोर पाटावर ठेवा किंवा हातात घेतली तरी चालेल आणि दुसऱ्या हातात माळ स्वामींची जपासाठी घ्या आणि 108 वेळा स्वामी समर्थ जप सुरू करा आणि नंतर स्वामींनी आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहावी अशी स्वामींकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. नंतर 5-10 मिनिटे तेथे साहित्य पोटलीमध्ये राहू द्या. नंतर लाल पोटलीतली रंगारी हिरडा वडाची मुळे ठेवून परत ती पोटली योग्य प्रकारे बंद करायची आहे. त्यानंतर एखाद्या तामणामध्ये किंवा प्लेटमध्ये ही पोटली ठेवायची आहे. यावरती आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहे. धूप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्या घरामध्ये बांधायची आहे. पण आपल्या घरामध्ये कोठे बांधायची आहे तर बघा, ही जी लाल रंगाची पोटली आहे तर ज्या वेळेस आपण घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या जो घराचा मुख्य दरवाजा असतो, म्हणजे घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला, वरच्या बाजूला ही पोटली बांधायची आहे. मग असं नाही की डावीकडे किंवा उजवीकडे, तुम्ही कुठेही बांधा, पण जो आपला मुख्य दरवाजा आहे तिथे आपल्याला ही पोटली बांधायची आहे आणि मध्यभागी बांधा किंवा एखाद्या साईडला बांधलं तरीही चालतं. आता हा लाल रंगाच्या पोटलीचा उपाय जो आहे तो आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती करायचा आहे आणि आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने, फक्त आतल्या बाजूने, बाहेरच्या बाजूने करायचा नाहीये. आता पाहूया पिवळ्या रंगाची पोटली. आता पिवळ्या रंगाची पोटली, आता मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की 2 प्रकारच्या पोटली. आता मी तुम्हाला लाल रंगाच्या पोटलीबद्दल माहिती सांगितली. आता दुसरी जी पोटली आहे ती आहे पिवळ्या रंगाची पोटली. तर बघा, पिवळ्या रंगाची पोटली हा जो तोडगा आहे तो कुठे बांधायचा आहे तर या पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये सर्व वस्तूमध्ये हळकुंड, मूठभर गहू, 1 रुपयाचे नाणे, तांब्याची लक्ष्मीची पावले, रंगारी हिरडा आणि खडे मीठ हे सगळं टाकायचं आहे आणि पंचोपचारे पद्धतीने पूजा करायची आहे. जसे आपण लाल रंगाच्या पोटलीची पूजा केलेली आहे अगदी तशाच पद्धतीने ही पूजा सुद्धा करायची आहे. आणि हे 2 जी पोटली आहे ती तुम्ही एकाच वेळेस सुद्धा सिद्ध करू शकता. बघा, तुम्ही दोन्ही पोटल्या उजव्या हातामध्ये पकडायच्या. एकदाच तुम्ही यावरती सेवा करा आणि त्यानंतर तुम्हाला या घरामध्ये दोन्ही पोटल्या बांधायच्या आहेत. लाल पोटली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे आणि जी पिवळ्या रंगाची पोटली आहे ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये बांधायची आहे. यामुळे काय होतं तर धनधान्यकारक सेवा यावरती करून आपल्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये ही पोटली बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. अन्नपूर्णा देवीची, लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा असते आणि त्यांचा सदैव आशीर्वाद, अन्नपूर्णा मातेचा सदैव आशीर्वाद आपल्यावर राहत असतो. त्यामुळे एवढा अत्यंत प्रभावी तोडगा आपल्याला हा करायचा आहे. आता या ज्या दोन्ही पोटल्या आहेत तर त्या काय करायच्या आहेत तर गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 12च्या आतच बांधायच्या आहेत. म्हणजे जी पिवळ्या रंगाची पोटली असो किंवा लाल रंगाची पोटली असो तर ती 12च्या आतमध्येच बांधून घ्यायची आहे आणि पिवळ्या रंगाची पोटली ही किचनमध्ये बांधायची आहे, म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये बांधायची आहे. आणि जर समजा पोटली बांधायला जागा नसेल तर तुम्ही किचनमध्ये ती पोटली योग्य ठिकाणी सुद्धा ठेवू शकता. बघा, आणि सांगितल्याप्रमाणे सेवा करून तुम्ही या दोन्ही पोटल्या घरामध्ये बांधायच्या आहेत. आता हा उपाय किंवा तोडगा गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा आहे. हा जो रंगारी हिरडा आहे तो तुम्हाला देवाचं सामान जिथं मिळतं तिथे देखील मिळून जाईल आणि तुम्ही एखाद्या किराणाच्या सामानाच्या दुकानात गेला तरी तिथेही तुम्हाला सहजरित्या हा उपलब्ध होऊन जाईल. आता ही पोटली म्हणजे अशी पिशवी तुमच्याकडे नसेल तर एखाद्या लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड घ्या, ब्लाऊज पीस फाडून सुद्धा घेऊन तुम्ही हे करू शकता. आता काय करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे,
आता या जेव्हा आपण लाल किंवा पिवळा रंगाचा ब्लाऊज पीस घेतला आहे त्यामध्ये वस्तू ठेवायची, त्याची एक पोटली तयार कर आणि तुम्ही घरामध्ये बांधायची आहे. तसेच तुम्ही भाड्याने राहत असाल तरी हा उपाय करू शकता. पण त्या दिवशी तुमची काही अडचण असेल, सुतक वगैरे पडलेले असेल तर अशा वेळेस तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी सुद्धा हा उपाय करू शकता. वर्षभर आपल्या घरामध्ये या पोटल्या असणार आहेत. जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तेव्हा या पोटल्यांचा तुम्ही धूप दीप नैवेद्य दाखवून त्यांचा नैवेद्य दाखवा. धूपदीप त्यांना अर्पण करा. अशा जसं की तुम्ही पोटलीची सेवा करू शकता आणि धूप दीप अगरबत्ती वगैरे ओवाळून घ्यायचं आणि या पोटल्या ज्या आहेत त्या वर्षभर आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत. आता पुढच्या वर्षी म्हणजे आता जेव्हा हे वर्ष आपण ह्या वर्षी जो उपाय केला आहे, आता ह्या ज्या पोटल्या आहेत त्या आता पुढच्या वर्षी जो गुढीपाडवा येईल त्यावेळेस काय करायचं, तर गुढीपाडव्याच्या आधी आपण घराची साफसफाई तर करतच असतो. त्यावेळेस तुम्ही या पोटल्या आपल्या काढून घ्यायच्या आणि ज्या त्या पोटल्या आहेत त्यातलं जे साहित्य आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली पोटल्यामधलं साहित्य टाकून देऊ शकता आणि या पोटल्या तुम्ही पुन्हा वापरू शकता. यामध्ये असलेलं साहित्य विकत आणायचं आणि परत त्या पोटल्यामध्ये ठेवलं तरीही चालेल आणि अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा आहे आणि तो पण 12च्या आतच करायचा आहे. त्यामुळे आपल्याला धनधान्य प्राप्ती आणि ही सेवा कशासाठी आहे, तर ही पहिली जी पिवळ्या रंगाची जी पोटलीची सेवा आहे ती धनधान्य प्राप्तीसाठी ही सेवा आहे. म्हणजे धनधान्य प्राप्तीची सेवा करून ही पिवळी पोटली स्वयंपाकघरात बांधायची आहे आणि लाल रंगाची पोटली ही आपल्या घराच्या संरक्षणासाठी, आर्थिक प्रगतीसाठी आणि आपल्या घरावर येणाऱ्या संकटांचे निवारण होण्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला ही पोटली बांधायची आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला हा जर माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.